Yes, good morning. Good morning, all. Very good morning. Yes, Shraddha, very good morning. Good morning to one and all. Good morning. Yes, माझा आवाज येतोय का बघा सगळ्यांना चेक करा. Is my voice is audible to you? हा येतोय आवाज येतोय. रचित, श्रद्धा, अस्मिता, प्राची, नारायण मुळीक, right. So no problem. My voice is audible to you all. सो विल स्टार्ट टुडेज लेक्चर. हा सायली, ठीक आहे. आता आपण आज बघूया, आज आपल्याला काय कंप्लीट करायचं आहे. काल आपण पिरियोडिक टेबल बघितलेला होता, राईट. कालपर्यंत आपण पिरियोडिक टेबल बघितलेला होता. आता आपण पिरियोडिक टेबलच्या थोडंसं पुढे जायचं आहे. अजून थोडासा कोर पार्ट जो आहे केमिस्ट्रीचा तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि इथं बघायचं आहे आपल्याला आज केमिकल बॉन्डिंग. यस, काय बघायचं आहे? केमिकल बॉन्डिंग. सो बिफोर स्टार्टिंग अबाउट केमिकल बॉन्डिंग चालू करायच्या आधी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. किती जणांना केमिकल बॉन्ड बद्दल माहिती आहे रे? 9th मध्ये किंवा 10th मध्ये आपण कुठे केमिकल बॉन्ड बघितलाय का? गिव्ह मी रिप्लाय फास्ट. कोमल, यस सर, व्हेरी गुड. केमिकल बॉन्ड बघितलेला आहे. नारायण, नो. अरे नारायण तू बघितला नाही, बरं ठीक आहे. श्रद्धा जाधव, यस बघितला. प्राची, यस सर, ओके, व्हेरी गुड. अजून किती जणांना माहिती आहे? अश्वजित, सूरज बघितलाय. अश्वजित, रचित, पृथ्वीराज, पटपट, हर्षवर्धन, यस, व्हेरी गुड. माळवाडी गँग सगळे, माळवाडी. तन्मय, तेजस, श्रेयांश, तोडकर, सायली बघितलंय, व्हेरी गुड. श्रुती कुठे आहे? श्रुती, श्रद्धा. गिव्ह मी रिप्लाय फास्ट. श्रुती, श्रद्धा आणि माळवाडी गँग सगळे. यस, श्रुती बघितलंय, व्हेरी गुड. श्रद्धा, व्हेरी गुड, ठीक आहे. सो राईट, विल स्टार्ट. आपण चालू करूया. यस, पण मराठी, बरं ठीक आहे. अस्मिता, असू दे. मराठी इंग्लिशचा काही प्रॉब्लेम नसतो, ते आपला ऑटोमॅटिकली सगळं कव्हर होत जातो, नो प्रॉब्लेम. बघा, व्हॉट इज केमिकल बॉन्डिंग? केमिकल बॉन्डिंग कडे मी तुम्हाला आता नेतोय. केमिकल बॉन्ड काय आहे आणि हा केमिकल बॉन्ड शिकायच्या आधी आपल्याला जे बघायचं आहे ते यासाठी लागणारे बेसिक्स काय असतील, ठीक आहे. सो जस्ट ओपन युअर नोटबुक. रफ मध्ये पाहिजे असेल तर आज लिहून घ्या, नंतर फेर केला तरी पण चालेल. केमिकल बॉन्डिंग काय असतो? केमिकल बॉन्डिंग समोर दिसतो तुम्हाला. माझ्या बरोबर सगळा पार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. अबाउट व्हॉट इज केमिकल बॉन्डिंग. या केमिकल बॉन्डिंग मध्ये मी आधी तुम्हाला थोडंसं बेसिक कडे नेतो. ज्यावेळी हा बेसिक तुम्हाला क्लिअर होणार आहे त्यावेळी केमिकल बॉन्डिंग कळायला चालू होईल. तर बेसिक काय आहे बघा, मी बेसिक सांगतोय तुम्हाला. व्हॉट दी बेसिक्स आर रिक्वायर्ड. काय काय बेसिक्स मला लागणार आहे बिफोर स्टडिंग दिस केमिकल बॉन्डिंग. हे केमिकल बॉन्डिंग बघायच्या आधी मला बेसिक काय लागणार आहे. समजा मी काही इलेमेंट्स घेतो. इफ सपोज इफ आय कन्सिडर हायड्रोजन H, हायड्रोजन, ऑक्सिजन, नाइट्रोजन, कार्बन, सल्फर और सपोज फॉस्फरस. मी हे काय घेतलेत? हायड्रोजन, ऑक्सिजन, नाइट्रोजन, कार्बन, सल्फर और फॉस्फरस. हे असे मी काही इलेमेंट्स घेतलेत ना, बरोबर. इलेमेंट्स आहेत ते. हे काय पिरियोडिक टेबल मधले. समजा मी असं पण लिहिलं, जर मी असं लिहिला H च्या समोर समजा मी असं लिहिला H2, समजा P च्या समोर मी इथं लिहिला P2,
एसच्या मी समोर लिहितो S2, ओच्या समोर मी लिहिला O2, एनच्या समोर लिहिला N2 आणि C2 काही नसतो, तो Cच असतो. कार्बन हा कार्बनच राहतो, कार्बनचा C2 असं होत नाही. तर समजा मी हे असं लिहिलंय, तर ह्या दोन्ही मध्ये काय फरक दिसतो का तुम्हाला रे? ह्या कॉलम मध्ये आणि ह्या कॉलम मध्ये आपल्याला काही फरक दिसतो का? आणि फरक दिसतो तर काय फरक दिसतो मला कोण सांगू शकेल आपल्यातला? दोन्ही कॉलम कंपेअर करायचे. एका बाजूला मी सिंगल एलिमेंट्स लिहिले आहेत आणि इथं मी H2, O2, N2, S2, P2 असं लिहिलं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू कॉलम्स? ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे? एनी वन? तुमच्यातला एक जण तरी कोण सांगेल का काय फरक आहे मला? हे बघितल्यावर काय लक्षात येतो, काय कळतो? रचित, सिंगल बॉन्डिंग. सिंगल बॉन्डिंग सांगितलंय रचित ना, सिंगल बॉन्डिंग. मला अजून ग्राउंड लेवलचा डिफरन्स पाहिजे रचित, मला हे डिफरन्स नको आहे. तू ट्राय चांगलं केलंय, पण अगदी बेसिक फरक बघा की काय असेल. अगदी बेसिक फरक. मी अगदी एक लहान मुलगा आणि मोठा माणूस, एक 30 वर्षाचा मुलगा आणि एक 4 वर्षाचा मुलगा समोर उभा केला आणि तुम्हाला सांगितलं दोघांच्या मधला फरक सांगा, तर तुम्ही पहिला पटकन काय सांगाल रे? हा लहान आहे आणि तो मोठा आहे. तसा मला फरक पाहिजे. काय फरक आहे या दोन्ही कॉलम मध्ये, याच्यात आणि याच्यात? श्रुती, सायली, श्रद्धा, तन्मय, नारायण, कोमल. सिंगल ॲटम अँड डबल ॲटम. व्हेरी गुड, करेक्ट. मला हेच डिफरन्स पाहिजे होता. काय आहे बघा मित्रांनो, इथं हे जे आपल्याला दिसतोय बघा, मी इथं दाखवतोय, तुम्ही माझ्या बरोबर सगळं दाखवायचं आहे. हे जे मला इथं दिसायला लागलंय हे काय आहे? हे आहे ॲटम. हे आहे ॲटम. आणि हे आता कोमलनी सांगितलं की हे डबल ॲटम आहे, डबल ॲटम. आता डबल ॲटम म्हणजे काय रे खरा? सर साऊंड प्रॉब्लेम नाही सायली, माझ्याकडे साऊंड आहे व्यवस्थित. रेंज चेक करा तुमच्याकडे सायली. हा, आता हे डबल ॲटम म्हणजे काय? व्हॉट इज डबल ॲटम? दोन ॲटम एकत्र आले म्हणजे काय झालं रे? बघा, आपण मॅटर बघितला होता. मॅटर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज ॲटम? ए स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एनी सबस्टन्स, व्हेरी स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एनी सबस्टन्स इज कॉल्ड एज ॲटम. सगळ्यात लहानातला लहान बारीक कण मी घेतला तर त्याला ॲटम म्हणतो ना, बरोबर? त्याला आपण ॲटम म्हणतो. मग दोन ॲटम्स एकत्र आले तर आपण त्याला काय म्हणणार? सेमी इंग्लिशच्या मुलांना तरी यायला पाहिजे. यस, सांगा. माहित नसेल तर नाही म्हणून सांगा, म्हणजे मला तुम्हाला तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय का नाही पोहोचतोय मला हे पण क्लिअर होतं आणि मी पुढे जाऊ शकतोय. माहित आहे की नाहीये कुणाला? येस और नो? नो तर नो म्हणून रिप्लाय करत पटकन आपण पुढे जाऊ. नाही सर, व्हेरी गुड, ठीक आहे नारायण, व्हेरी गुड. बघा मी सांगतो, तर इथं जे तुम्हाला दिसतंय दोन्ही बाजूला, तर या एका कॉलम मध्ये हे मी ॲटम म्हणले, पण हे ॲटम नाहीत. दुसऱ्या कॉलम मध्ये हे ॲटम नाहीत. मग काय आहे ते? तर बघूया पुढे जाऊन काय आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला अजून काही एक्झाम्पल देतो. बघा, मी अजून काही एक्झाम्पल लिहितो. समजा मी इथं असं लिहिलं आता H2O, परत मी खाली लिहितो CH4. समजा मी याच्या खाली असं लिहिलं परत C2H6. समजा मी पुढे जाऊन अजून असं लिहिलो NO, किंवा मी असं लिहिलो N2O, किंवा समजा मी असं लिहिला की इट इज P2O3 असं लिहिला. तर आता हे जर तुम्ही बघितला आणि हे पहिला, दुसरा आणि तिसरा कॉलम कंपेअर केलो, आपण तिन्ही एकमेकांशी कॉलम कंपेअर केलो, तर आपल्याला काय दिसतो? ज्यावेळी दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येतात
when two or more than two atoms combined together, ज्यावेळी दोन किंवा दोन पेक्षा ऍटम एकत्र येतात त्यावेळी याला आपण म्हणतो मित्रांनो मॉलिक्यूल. याला आपण काय म्हणतो मॉलिक्यूल. बरोबर, याला म्हणलं मॉलिक्यूल कारण इथं दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम्स आहेत. हा झाला मॉलिक्यूल. दुसरा अजून एक इथं हा जर कॉलम आपण बघितला, बघा मी काय म्हणतो तुम्हाला, मी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतोय. इथं हे जे दिसतोय हा कॉलम हा आहे कंपाऊंड. हा आहे कंपाऊंड. आणि इथं बघितलं हे पहिले दोन्ही जर आपण घेतला, हे पहिले दोन्ही हे आणि हे, तर हे दोन्ही आहेत तुमचे इलेमेंट्स. हे आहेत इलेमेंट. थोडस आता व्यवस्थित बघा जे आपण लिहून घेतलंय ते काय काय दाखवतो, काय काय रिप्रेझेंट करायला लागलाय ते कॉलम बघा. कंपाऊंड काय असतो, कंपाऊंड काय असतो, कंपाऊंड असतो ऍटलिस्ट टू डिफरंट एलिमेंट्स. कंपाऊंड म्हणजे काय, इथं मी लिहितो कंपाऊंड म्हणजे काय. कंपाऊंड म्हणजे हे जे आहे हे कंपाऊंड आहे ऍटलिस्ट टू डिफरंट एलिमेंट्स. बघा ऍटलिस्ट टू डिफरंट एलिमेंट्स म्हणजे कंपाऊंड. आता दोन डिफरंट एलिमेंट कुठले आहेत बघा, हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बन हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन, नायट्रोजन ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्सिजन, फॉस्फरस ऑक्सिजन. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये काय आहे, दोन वेगळे वेगळे एलिमेंट्स आहेत. दोन वेगळे वेगळे एलिमेंट्स म्हणजे कंपाऊंड. आणि इथं काय आहे, इथं एकच एलिमेंट दिसतोय ना, सिंगल आहे, सिंगल सिंगल टाईप आहे. हायड्रोजन ऑक्सिजन, फक्त ह्याच्यामध्ये दुसरा कुठला नाही मिक्स झालेला, नायट्रोजन, कार्बन, सल्फर, फॉस्फरस. इथं पण बघा हायड्रोजनचे दोन ऍटम्स आहेत. हायड्रोजनचे दोन ऍटम्स त्याला एलिमेंटच म्हणणार. ऑक्सिजनचे दोन ऍटम्स आहेत कारण दोन्ही ऑक्सिजनच आहेत, एलिमेंटच म्हणणार. दोन्ही नायट्रोजनच आहेत, एलिमेंटच म्हणणार. दोन्ही सल्फर आहेत, एलिमेंट म्हणणार. दोन्ही फॉस्फरस आहेत, एलिमेंट म्हणणार. कळतंय. आणि शिवाय काय झाला, पण जर का दोन हायड्रोजनचे ऍटम एकत्र आले तर तो ऍटम राहत नाही, तो मॉलिक्यूल होतोय. बरोबर, दोन ऍटम एकत्र आले तर तो मॉलिक्यूल होतोय. मग दोन हायड्रोजनचे ऍटम येऊ देत, दोन ऑक्सिजनचे ऍटम येऊ देत, दोन नायट्रोजनचे ऍटम येऊ देत, दोन कार्बन येऊ देत, दोन सल्फर येऊ देत, दोन फॉस्फरस येऊ देत, तो मग मॉलिक्यूल झाला. कळतंय, कळतंय का सगळ्यांना काय सांगायला आता, काय आहे ऍटम, काय आहे मॉलिक्यूल, काय आहे एलिमेंट आणि काय आहे कंपाऊंड. कोमल यस, हर्षवर्धन यस, यस सर, सूरज यस, श्रुती यस, नारायण यस, सायली यस, व्हेरी गुड. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आता, याच्यामध्ये यस रचित, याच्यामध्ये मी काय सांगितलं की जर मी सिंगल ऍटम घेतला, सिंगल ऍटम एलिमेंट झाला. बरोबर, एकाच टाईपचे दोन ऍटम्स भरले तो पण एलिमेंट झाला. एकाच टाईपचे दोन ऍटम तो पण एलिमेंट. पण एकाच टाईपचे दोन एलिमेंट जर घेतला, दोन ऍटम जर घेतला तर तो ऍटम राहत नाही, तो मॉलिक्यूल होतो. ज्यावेळी दोन ऍटम एकाच टाईपचे एकत्र येतात तो मॉलिक्यूल झाला. कंपाऊंड काय, दोन वेगळे वेगळे एलिमेंट्स आपण घेतले तर तो कंपाऊंड झाला. दोन वेगळे वेगळे टू डिफरंट एलिमेंट्स, तो कंपाऊंड झाला. आता मला जायचं होतं ऍक्च्युली या केमिकल बॉन्डिंग कडे. काय करायचं होतं, या केमिकल बॉन्डिंग कडे जायचं होतं. आता हे केमिकल बॉन्डिंग काय आहे तर बघा मी खाली नेतो तुम्हाला. व्हॉट इज केमिकल बॉन्डिंग. बरोबर, तर आपण इथं लिहूया केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग, समजा मी एक हायड्रोजनचा ऍटम घेतला आणि अजून एक हायड्रोजनचा ऍटम घेतला. आता इथं एक हायड्रोजनचा ऍटम आहे, इथं एक हायड्रोजनचा ऍटम आहे.
आणि हे दोन्ही हायड्रोजनचे ऍटम एकमेकांच्याकडे अट्रॅक्ट व्हालेत. हे दोन्ही हायड्रोजनचे ऍटम जे आहेत हे एकमेकांच्याकडे अट्रॅक्ट व्हालेत. म्हणजे इथं काय आहे, मध्ये आहे अट्रॅक्शन. मध्ये मी लिहिले अट्रॅक्शन. दोन्ही हायड्रोजनचे ऍटम एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेत आणि या अट्रॅक्शन मुळे याचं फॉर्म होतोय H2. तर याला मी म्हणणार केमिकल बॉन्डिंग. बरोबर आहे सूरज, याला मी म्हणणार केमिकल बॉन्ड झाला. ह्या दोन्ही हायड्रोजनच्या एकमेकांच्या अट्रॅक्शन मुळे हे दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हाले. समजा मी असं केलं, मी दोन वेगळेच एलिमेंट्स घेतले. समजा मी दोन वेगळे वेगळे एलिमेंट्स घेतले. मी एक घेतला सोडियम आणि एक मी घेतला क्लोरीन Na आणि Cl मी घेतला. आणि ज्यावेळी हा Na आणि Cl हे दोन्ही एकमेकांच्याकडे परत अट्रॅक्ट होतात, म्हणजे इथं ज्यावेळी ह्या दोन्ही मध्ये अट्रॅक्शन असणार आहे, बरोबर, त्यावेळी मला इथं जो फॉर्म होणार आहे तो असणार आहे NaCl कंपाऊंड. तो असणार आहे NaCl कंपाऊंड. समजा मी तसंच अजून एक एक्झाम्पल घेतो खाली. मी समजा इथं परत हायड्रोजन घेतला आणि दुसरा मी समजा एक ऑक्सिजन घेतला आणि तिसरा मी अजून एक हायड्रोजन घेतला. तर मी आता इथं काय केलंय बघा, मी दोन हायड्रोजनचे ॲटम घेतलेत, एक ऑक्सिजनचा ॲटम घेतलाय आणि हे दोन्ही हायड्रोजनचे ॲटम्स ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होत आहेत. दोन्ही हायड्रोजनचे ॲटम ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होत आहेत. तर इथं मला जो फॉर्म होणार आहे तो H2O फॉर्म होणार आहे, म्हणजे वॉटर. बरोबर. तर इथं पण काय झाला, इथं पण अट्रॅक्शन आहे आणि इथं पण अट्रॅक्शन आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक डेफिनेशन लिहिता येते. केमिकल बॉन्डिंगची डेफिनेशन मी आता इथं लिहिणार. डेफिनेशन केमिकल बॉन्डिंगची काय आहे, बरोबर, डेफिनेशन, त्याची व्याख्या काय, बरोबर, केमिकल बॉन्डिंगची व्याख्या काय, केमिकल बॉन्डिंगचे डेफिनेशन काय. तर केमिकल बॉन्डिंगचे डेफिनेशन काय बघा, व्हेरी सिंपल. मी तुम्हाला याच्यावरती इथं काय दाखवलं, इथं हे जे ऍटम्स आहेत हे ऍटम्स एकमेकांच्याकडे अट्रॅक्शन होत आहे, त्याचं एकमेकांच्याकडे अट्रॅक्शन होत आहे. म्हणजेच इथं H2 हा काय आहे बघा, H2 हा मॉलिक्यूल आहे ना, H2 हा मॉलिक्यूल आहे. NaCl पण काय असणार, Na आणि Cl मॉलिक्यूल असणार. H2O हे पण काय आहे, हे पण मॉलिक्यूल आहे. म्हणजेच इथं या ऍटमचा मॉलिक्यूल मध्ये फॉर्मेशन व्हायला लागलाय, बरोबर, या ऍटमचा मॉलिक्यूल मध्ये फॉर्मेशन व्हायला लागलाय. म्हणजे याची डेफिनेशन मी अशी लिहू शकतो का बघा, इथं अट्रॅक्शन काय लिहिलं बघा मी, अट्रॅक्शन बिटवीन atoms, attraction between atoms, attraction between atoms in a molecule, in a molecule, attraction between atoms in a molecule is called chemical bonding, is called chemical बॉन्डिंग, इज कॉल्ड केमिकल बॉन्डिंग. बघा काय लिहिलंय, डेफिनेशन असं झालं, अट्रॅक्शन बिटवीन ऍटम्स. बघा मी काय लिहिलंय इथं, अट्रॅक्शन, ऐका हे अट्रॅक्शन इथं आलंय ना, अट्रॅक्शन HH मध्ये, अट्रॅक्शन NaCl मध्ये, अट्रॅक्शन दोन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. तर हे अट्रॅक्शन वाला आहे, अट्रॅक्शन बिटवीन ऍटम्स, दोन ऍटम्स आहेत, तीन ऍटम्स आहेत, ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन व्हायला लागलाय. इन ए मॉलिक्यूल म्हणजे हा H2 मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल मध्ये हे कसं बनलंय मॉलिक्यूल, दोन हायड्रोजनचं अट्रॅक्शन होऊन. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये दोन ऍटमचं अट्रॅक्शन होतं, त्या अट्रॅक्शनलाच मी केमिकल बॉन्डिंग म्हणणार. कळतंय, डेफिनेशन कळतंय. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये
दोन ऍटमच्या मध्ये अट्रॅक्शन होणार, त्या अट्रॅक्शनलाच केमिकल बॉन्डिंग म्हणणार. यस, राईट. तर हे झालं आपला डेफिनेशन केमिकल बॉन्डिंगचा. यस रचित, ठीक आहे. म्हणजे या दोन ऍटमचं अट्रॅक्शन होऊन हा मॉलिक्यूल बनलाय. सोडियम आणि क्लोरीनचं अट्रॅक्शन होऊन हा मॉलिक्यूल बनलाय. बरोबर आहे हर्षवर्धन. दोन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं अट्रॅक्शन होऊन H2O बनलाय. तर मला ही डेफिनेशन अशी मिळाली, अट्रॅक्शन बिटवीन ऍटम्स इन ए मॉलिक्यूल इज कॉल्ड केमिकल बॉन्डिंग. हे तुम्ही लिहून ठेवायचं. जे काही अट्रॅक्शन होतंय दोन ऍटमच्या मध्ये एखाद्या मॉलिक्यूल मध्ये त्यालाच केमिकल बॉन्डिंग म्हणतो. हे झालं. आता हे केमिकल बॉन्डिंग का होतंय? बघा मी तुम्हाला काय विचारतोय, केमिकल बॉन्डिंग हे का होतंय? केमिकल बॉन्डिंग कशासाठी होतंय? मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, तर आता त्याचं आन्सर कसं लिहायचं? व्हाय केमिकल बॉन्डिंग. पुढचा मी इथं हेडलाईन देतो बघा, व्हाय केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग का होणार आहे? बरोबर, केमिकल बॉन्डिंग हे का होणार आहे? आता केमिकल बॉन्डिंग का होणार आहे याचं उत्तर एका सायंटिस्टला आहे. केमिकल बॉन्डिंग का होतो याचा आन्सर जे आहे ते आन्सर एका सायंटिस्टनी दिलेलं आहे. आणि त्या सायंटिस्टचं नाव आहे, बघा त्या सायंटिस्टचं नाव आहे कोसेल लिविस. बघा शब्द आता नवीन नवीन येणार आहेत, शब्द नवीन येणार आहेत, नवीन शब्दांना घाबरायचं नाही, लक्षात ठेवायचं. केमिकल बॉन्डिंग का होतो हे कोण सांगितलंय? ह्या सायंटिस्टनी सांगितलंय. सायंटिस्टचं नाव काय? कोसेल लेविस. ह्याने ते सांगितलंय. आणि ह्यानं सांगितलंय कधी सांगितलंय त्यानं? ते सांगितलंय त्यांनी 1916 ला. 1916 ह्या साली कोसेल लेविसच्या सायंटिस्टनी सांगितलंय केमिकल बॉन्डिंग का होतंय ते. का होतं हे त्यानं सांगितलंय. आता का होतं बघूया आपण. का होतं हे त्यानं कसं सांगितलंय. बरोबर, यानं एक सिद्धांत सांगितलाय. कोसेल लेविस हा जो आहे ना, या सायंटिस्टनी एक सिद्धांत सांगितलाय. सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल. बरोबर, त्यानं एक प्रिन्सिपल सांगितला. याला आपण काय म्हणायचं मराठी मीडियम वाले? सिद्धांत. बरोबर. कोसेल लेविस हा कोण आहे? हा आहे शास्त्रज्ञ. माझं विसरलंय रे मित्रांनो, हे मला शास्त्रज्ञ मी लिहू शकत नाही, मी इथं सायंटिस्ट लिहितो. बरोबर, माझं मराठीचा जरा प्रॉब्लेम आहे मराठी अक्षर लिहायचा, तर ते तुम्ही मराठी समजून घ्या. सायंटिस्ट. बरोबर, तर कोसेल लेविस हा कोण आहे? ही इज अ सायंटिस्ट, शास्त्रज्ञ आहे. आणि त्यानं एक प्रिन्सिपल दिलाय, सिद्धांत दिलाय. तर तो काय प्रिन्सिपल दिलाय? तो प्रिन्सिपल सांगितलाय इलेक्ट्रॉनिक प्रिन्सिपल ऑफ व्हॅलन्सी म्हणतात त्याला. बघा, त्यानं एक प्रिन्सिपल सांगितलं. त्या प्रिन्सिपलचं नाव काय आहे? त्या प्रिन्सिपलचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक व्हॅलन्सी प्रिन्सिपल. इलेक्ट्रॉनिक व्हॅलन्सी प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल म्हणजे हा सिद्धांत कोसेल लेविस ह्या सायंटिस्टनी 1916 ला सांगितलाय, ज्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग का होणार आहे हे आपल्याला कळतंय. बरोबर, हे आपल्याला कळतंय. ह्याच प्रिन्सिपलला बघा, मी तुम्हाला चार्ट काढून दाखवायला लागलोय लक्षात राहण्यासाठी. ह्याच प्रिन्सिपलला ऑक्टेट रूल असं म्हणतात. काय म्हणतात? ऑक्टेट रूल. ह्याच प्रिन्सिपलला ऑक्टेट रूल असं म्हणतात शॉर्ट मध्ये. याला ऑक्टेट रूल असं म्हणायचं ह्या प्रिन्सिपलला. तर पहिला मी तुम्हाला बेसिक सांगितलंय काय, केमिकल बॉन्डिंग जे आहे, केमिकल बॉन्डिंग हे केमिकल बॉन्डिंग का होणार आहे ह्याचं उत्तर सांगितलंय कोसेल लेविस ह्या शास्त्रज्ञांनी.
कोसेल लेविस 1916ला, आणि ते प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांत जे आहे त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक व्हॅलन्सी प्रिन्सिपल म्हणतोय, त्यालाच आपण शॉर्ट मध्ये ऑक्टेट रूल असं म्हणतोय. आता ते प्रिन्सिपल काय आहे आपण समजून घेऊया. ठीक आहे, आता ते प्रिन्सिपल काय आहे आपण समजून घेऊया. बघा प्रिन्सिपल मी सांगतोय तुम्हाला. आता प्रिन्सिपल बघा, लक्ष द्या. इथं आधी मी लिहितो आणि मग आपण त्याचा अर्थ बघूया. ठीक आहे, तर काय आहे बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचा प्रिन्सिपल. काय, atoms can transform or sharing their electrons in outermost shell. मी हे सगळं समजून देणार आहे तुम्हाला, अवघड वाटणार नाहीये, पण आधी लिहून घ्या व्यवस्थित. atoms can transform or sharing their electrons in outermost shell to achieve the stable octet by chemical bonding as like noble gas. आता हे आपण समजून घेऊया हे काय आहे. ठीक आहे, आता हे काय प्रिन्सिपल आहे आपण समजून घेऊया. मी तुम्हाला उदाहरण पण देणार आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल पण देणार आहे, आणि मग हे तुम्हाला 4 लाईन्स कळणार आहेत व्यवस्थित. आता जरा अवघड वाटेल पहिल्यांदा, पण पुढे गेल्यावर किती सोपं वाटतं बघा. हेच मी काय म्हणतोय, atoms can transform or sharing their electrons. आधी ह्याचा अर्थ लावूया आपण. ठीक आहे, बघा, atoms can transform or sharing their electrons. आधी आपण याचा अर्थ लावूया. ह्याचा अर्थ कसा आहे, एक एक्झाम्पल घेतो मी. समजा मी एक्झाम्पल घेतला ऑक्सिजनचा. ठीक आहे, मी ऑक्सिजनचा एक्झाम्पल घेतो, किंवा मी सोडियमचा एक्झाम्पल घेतो. कुठलाही एक्झाम्पल घेतला तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सोडियम घ्या, यस सायलेन, सोडियम घ्या, ऑक्सिजन घ्या, हायड्रोजन घ्या, ह्या सगळ्यावरून तुम्हाला कळणारच आहे. तर समजा मी इथं एक Na घेतला. Na काय आहे, सोडियम आहे. चला सांगा मला सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे, सांगा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. बरोबर आहे श्रद्धा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. तर मी इथं लिहिलं सोडियम 11. बरोबर. आता ह्या सोडियम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात आणि कसे कसे बसतात शेल मध्ये, मला सांगा रे. सोडियम मध्ये इलेक्ट्रॉन्स शेल मध्ये कसे कसे बसतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोडियमचा. करेक्ट श्रद्धा, बरोबर आहे कोमल. 2, 8 आणि 1. तर बघा 2, 8 आणि 1 हे सोडियमचं झालं. बरोबर आहे सायले. तसंच समजा मी आता क्लोरीन घेतला, Cl चा ॲटॉमिक नंबर किती आहे रे, Cl चा ॲटॉमिक नंबर किती आहे, करेक्ट, Cl चा ॲटॉमिक नंबर आहे 17. 17 आहे Cl चा ॲटॉमिक नंबर. तर Cl चा मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. Cl मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे कसे कुठल्या शेल मध्ये असतील, 17 म्हणजे. बरोबर, करेक्ट. 2, 8 आणि 7. 2, 8 आणि 7. तर हा कोसेल लेविस काय म्हणतो बघा, हा सायंटिस्ट जो आहे ना आपला, इथं बघा मी नेतो तुम्हाला. कोसेल लेविस हा सायंटिस्ट काय म्हणतो की जो आउटर मोस्ट शेल असणार आहे, बाहेरचा आउटर मोस्ट शेल, ह्या आउटर मोस्ट शेल जो आहे तो अचीव करणार आहे. काय अचीव करणार आहे
स्टेबल ऑक्टेट अचीव्ह करणार आहे. म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत असं तो म्हणतोय. बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत असं तो म्हणतोय. म्हणजे आता ह्या सोडियमचं जर मी डायग्राम काढलो तर ती डायग्राम अशी होणार ना, बघा 2, 8 आणि 1 अशी इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हे कसं होतंय बघा, हे दुसरा शेल आणि हा आहे याचा तिसरा शेल. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कसे आहेत बघा, एका मध्ये 2 आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 8 आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 8 बरोबर, आणि तिसऱ्या शेलमध्ये 1. ही डायग्राम आहे सोडियमची. जर मी क्लोरीनची डायग्राम काढलो क्लोरीनची, तर क्लोरीनची डायग्राम कशी असणार आहे बघा. ठीक आहे, मी तर क्लोरीनची डायग्राम काढतो. पहिला शेल, दुसरा शेल आणि हा तिसरा शेल. याच्यामध्ये 2, 8 आणि 7 आहेत. 2, 8 आणि 7. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, 5, 6, 7, 8 आणि तिसऱ्यामध्ये 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर हा कोसेल लेविस काय म्हणतो की ह्याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉनच राहायला पाहिजेत. आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉनच राहायला पाहिजेत. तर इथं तिसऱ्यामध्ये 8 ठेवायचे म्हणले तर ह्याला 7 इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजेत. बरोबर, याला 7 इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजेत आणि ह्याला 8 ठेवायचं म्हणलं तर ह्याला 1 इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजे. तर ह्याला 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे आणि ह्याला 7 इलेक्ट्रॉन घेणं अवघड आहे. कारण 1 लगेच मिळू शकतो पण याला 7 लगे मिळणार नाही. म्हणून हा काय करतो, हा याचा 1 इलेक्ट्रॉन याला देतो क्लोरीनला. बरोबर, हा याचा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. मग क्लोरीनचा 7 इलेक्ट्रॉन जो आहे तो हा 1 जर इकडे आला तर ह्या 7चा 8 होतो. बरोबर, ह्या 7चा 8 होतो आणि इथं ह्या 1चा 0 होतो. आणि मग ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन शेअर होतात म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन येऊन इथं बसणार आहे, हा इलेक्ट्रॉन जाऊन इथं बसणार आहे 8 नंबरला. हा वरचा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, याच्यामध्ये 7 होते आणि इथं हा 1च होता. तर हा 1 आहे तो इथं जाणार 8 नंबरला आता. आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं होतंय कसं बघा, ज्यावेळी हा 1 इलेक्ट्रॉन याला देतो त्यावेळी ह्याचं सोडियमचं होतं 2, 8 कारण 1 गेला इकडे, आणि क्लोरीनचं होतं काय 2, 8 आणि 8, 7चं 8 होतं. म्हणजेच इथं काय व्हायला लागलंय बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन ते एकमेकाला ट्रान्सफर करालेत. बरोबर, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतील किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतील. म्हणून इथे लिहिलंय ॲटम्स कॅन ट्रान्सफॉर्म ऑर शेअरिंग देअर इलेक्ट्रॉन्स. बरोबर, शेअर करालेत. आता कुठले इलेक्ट्रॉन शेअर करालेत, ह्या पहिल्या शेल मधले करालेत का नाही, दुसऱ्या शेल मधले करालेत का नाही, तिसऱ्या शेल मधले करालेत का होय, इथं तिसऱ्या शेल मधले करालेत का होय. तिसरा शेल म्हणजे हा बाहेरचा शेल आहे ना, हो. बाहेरचा शेल म्हणजे कुठला, आउटर मोस्ट शेल. तर हे इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स शेअर करालेत. कळतं, आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफॉर्म करालेत. आणि का ट्रान्सफॉर्म करालेत, त्याला स्टेबल व्हायचं, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स तयार व्हायला पाहिजेत. शेवटच्या शेलमध्ये ऑक्टेट रूल यायला पाहिजे, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन यायला पाहिजेत, जसं नोबेल गॅस मध्ये आहेत. आता मी काय म्हटलंय ते बघा, ऍज लाईक नोबेल गॅस. म्हणजे नोबेल गॅस मध्ये जर आपण बघितलो तर नोबेल गॅस मध्ये शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉनच आहेत. कुठलाही नोबेल गॅस काढून आपण जर बघितलो तर कुठल्याही नोबेल गॅसमध्ये शेवटच्या शेलमध्ये हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 8 आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स. तर बघा मी तुम्हाला नोबेल गॅसचा एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे, नोबेल गॅस. तर इथं बघा नोबेल गॅस, कुठलाही नोबेल गॅस घ्या, कुठलाही नोबेल गॅस जर आपण घेतलो तर नोबेल गॅस कुठला आहे, शेवटचा आपला पिरियोडिक टेबल मधला
शेवटचा ग्रुप, पी ब्लॉक मधला शेवटचा काय, हिना नीना और करीना का एक्सरे रंगीन, हिना नीना और करीना का एक्सरे रंगीन. हेलियम, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, तो अपवायम 2 हे सोडून द्यायचा. निऑन बघा 10 आहे, 2 8. आर्गॉन आहे 18, 2 8 8. क्रिप्टॉन बघा 18th ग्रुप, बरोबर आहे सायली. क्रिप्टॉन बघा पी ब्लॉक मधला शेवटचा, पी ब्लॉक मधला शेवटचा ग्रुप 18 नंबर. क्रिप्टॉन 36 आहे, 2 8 18 8 असं होत आहे. झिनॉन बघा 54 आहे, 2 8 18 18 8. असं ह्याच्यातले कुठलाही शेवटचा 18 नंबरचा ग्रुप जर तुम्ही घेतला तर त्या 18 नंबरच्या ग्रुपमध्ये पिरियोडिक टेबलमध्ये, तर मी पिरियोडिक टेबल पण तुम्हाला दाखवतो. यस, टाइमआउट झाला होता, टाइमआउट झाला होता. 40 मिनिटाचा सेशन आपला झाल्यानंतर परत चालू करायला लागलोय मी. बघा आवाज येतोय, पटकन स्टार्ट करूयात. आवाज येतोय, रिप्लाय फास्ट, हो हो ओके ठीक आहे राईट. तर बघा आपण कुठे होतो, मी नेतोय परत तुम्हाला आपण जिथं आधी होतो तिथं. तर हा पिरियोडिक टेबल बघा, हा जो आहे पिरियोडिक टेबल, तर या पिरियोडिक टेबलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय, हे बघा ग्रुप नंबर 18, बरोबर. हा ग्रुप नंबर 18, त्या ग्रुप नंबर 18लाच आपण 0 ग्रुप असं म्हणत होतो. ग्रुप नंबर जो 18 आहे, या ग्रुप नंबर 18लाच आपण 0 ग्रुप म्हणत होतो. हा नोबेल गॅस ग्रुप आहे, हा तुमचा नोबेल गॅस ग्रुप आहे. हिना नीना और करीना का एक्सरे रंगीन. तर ह्या ग्रुपमध्ये जर आपण बघितलो तर ह्या ग्रुपमध्येच मी तुम्हाला दाखवलं आता मगाशी इथं. तर ह्याच ग्रुपमध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सगळ्याचं काढलो तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे रे, शेवटी 8 8 8 8 असे इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. आणि ज्यावेळी शेवटी 8 8 इलेक्ट्रॉन असतात त्यावेळी तो स्टेबल असतो, त्यावेळी तो स्टेबल असतो. तर ही स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी, ही स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी ह्या इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते, कळतंय. हे स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी या इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते वेगवेगळ्या ॲटम्स मध्ये. तर हे याला इलेक्ट्रॉन्स द्यायला लागलाय, हा इलेक्ट्रॉन्स घ्यायला लागलाय, हा देतोय, हा घेतोय. म्हणून मी याला म्हणतोय काय, ॲटम्स कॅन ट्रान्सफॉर्म और शेअरिंग. ॲटम हे ट्रान्सफॉर्म किंवा शेअर होतात एकामधून दुसऱ्यामध्ये इन आउटर मोस्ट शेल, बरोबर. ॲटम मधले इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स ॲटम्स कॅन ट्रान्सफॉर्म, ॲटम ट्रान्सफर करतात. काय ट्रान्सफर करतात, ट्रान्सफर किंवा शेअर करतात, काय, इलेक्ट्रॉन्स. कुठले इलेक्ट्रॉन्स, आउटर मोस्ट शेल मधले. का शेअर करतात, टू अचीव, काय अचीव करणार आहे, स्टेबल ऑक्टेट, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स अचीव करणार आहे, बरोबर. आणि हे कसं करणार आहे, केमिकल बॉन्डिंगनी करणार आहे. ह्या दोन्हीमध्ये केमिकल बॉन्ड होणार आहे. जसं की नोबेल गॅसमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत तसे, कळतंय. काय काय मी तुम्हाला दाखवून कसं सांगायला लागलोय हे, बरोबर. नोबेल गॅसमध्ये जसे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, यस, नोबेल गॅसमध्ये जसे शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे ह्या ग्रुपमधला कुठलाही ॲटम जर घेतला, ह्या ग्रुपमधला कुठलाही ॲटम जर घेतला तर त्या ॲटम मध्ये काय आहे, त्या ॲटम मध्ये 8 8 इलेक्ट्रॉन्स आहेत.
त्या सगळ्या ॲटम मध्ये हे 8 8 8 8 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. तसे 8 8 इलेक्ट्रॉन्स ह्या सोडियमला पण करायचे आहेत आणि ह्या क्लोरीनला पण करायचं आहे. म्हणून सोडियम एक इलेक्ट्रॉन याला द्यालाय आणि क्लोरीन तो इलेक्ट्रॉन घ्यालाय. म्हणून ह्या रूलला आपण म्हणतो काय, ऑक्टेट रूल. आणि हे कोण सांगितलं? लेविस ह्या सायंटिस्टनी 1916 ला. तर केमिकल बॉन्डिंग का होतंय कळलं? केमिकल बॉन्डिंग का होतंय? ऑक्टेट रूल जो आहे तो सॅटिस्फाय करण्यासाठी. शेवटी 8 8 एलिमेंट्स 8 8 इलेक्ट्रॉन्स राहण्यासाठी. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना कळलं? यस. सायली यस. बघा मला पटपट रिप्लाय द्या. कोमल यस, श्रुती यस, श्रद्धा यस, सूरज यस. खूप अजून खूप आहे, अजून खूप आहे, अजून खूप बघायचं आहे. पण मी जास्त पुढे जाणार नाही. तुम्हाला इथपर्यंत सगळं आधी कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला काय काय कंप्लीट करायचं आहे बघा. मी सांगतो एकदा 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन घेतो. मी आज काय काय तुम्हाला सांगितलंय बघा. 2 मिनिटांमध्ये मी रिव्हिजन देतोय तुम्हाला. आज मी काय काय सांगितलंय. केमिकल बॉन्डिंग चालू केलंय. केमिकल बॉन्डिंग मध्ये मी इथे काही तुम्हाला ॲटम्स दाखवलेत. सिंगल सिंगल, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, सल्फर, फॉस्फरस. हे 2 ॲटम एकत्र आले तर मॉलिक्यूल झाला. बरोबर. 2 वेगळे वेगळे ॲटम एकत्र आले, 2 वेगळे वेगळे ॲटम तर कंपाऊंड झाला. केमिकल बॉन्डिंग काय आहे ते सांगितलं. 2 हायड्रोजनच्या मधलं अट्रॅक्शन म्हणजे केमिकल बॉन्डिंग. सोडियम आणि क्लोरीन मधलं अट्रॅक्शन म्हणजे केमिकल बॉन्डिंग. ऑक्सिजन 2 हायड्रोजनच्या मधलं अट्रॅक्शन झालंय म्हणजे केमिकल बॉन्डिंग झालाय. तर त्याचं डेफिनेशन पण झालं. अट्रॅक्शन बिटवीन ॲटम्स इन ए मॉलिक्यूल इज कॉल्ड केमिकल बॉन्डिंग. तर हे सगळं तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट पाहिजे. हे सगळं. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे नेलो. पुढे मी तुम्हाला सांगितलं काय, केमिकल बॉन्डिंग का गरजेचं आहे. का गरजेचं आहे हे सांगितलंय. कोसेल लेविसनी 1916 ला. त्या सिद्धांतला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक बॅलन्स प्रिन्सिपल. त्यालाच म्हणायचं ऑक्टेट रूल. आणि हे रूल काय सांगतो ते मी तुम्हाला इथं दाखवलंय. हे पण लिहून घ्यायचं. आणि हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलंय. हे एक्झाम्पल सॅटिस्फाय करण्यासाठी हे लक्षात ठेवायचं. हे पण तुमच्या नोटबुकमध्ये असू दे. त्याच्या खाली ही जी डायग्राम आहे ना, ह्या डायग्रामच्या खाली हे पण तुम्हाला असायला पाहिजे. हे काय, नोबेल गॅस. तर इथंपर्यंत कंप्लीट करा. हा तुम्हाला परत यूट्यूबला आज पाठवतो. यूट्यूबला मी हा व्हिडिओ शेअर करतो. आणि मग उद्याच्याला आपण जाऊन अजून याच्या पुढे जाऊया. आणि काय काय प्रिन्सिपल आहे ते सगळे प्रिन्सिपल आपण उद्या परत बघणार आहे. अंडरस्टूड. तर इथंपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय का? गिव्ह मी रिप्लाय फास्ट. इथंपर्यंत सगळं तुम्हाला लक्षात आलेलं असेल. यस 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 टू ऑल. सूरज, श्रद्धा, अपूर्व, कोमल, श्रुती, सायली यस. कळतं सगळ्यांना, राईट? नो प्रॉब्लेम. तर असंच आपण टप्प्याटप्प्याने पुढे जायचं. पुढच्या लेक्चरला जायच्या आधी ही सगळी तयारी करून ठेवा केमिकल बॉन्डिंगची. खूप मोठे मोठे सायंटिस्ट येत जाणार आहेत. त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पण मी तुम्हाला सगळं असं एकदम तुमच्या डोक्यावरती प्रेशरने आदळणार नाहीये. आपण शिस्तीत 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 एक एक गोष्टी लक्षात ठेवत जायचं, सो दॅट सगळं तुम्हाला सोपं वाटायला चालू होईल. अंडरस्टूड. थांबूया आज इथे थांबूया का? यस सूरज. ओके ओके हर्षवर्धन, व्हेरी गुड. विश यू ऑल द बेस्ट ऑफ लक फॉर युअर टुडे स्टडी. आज अभ्यास करा. जे झालेलं आहे ते लिहून घ्या. उद्या आपण परत आहे या टायमिंगला 11 ते 1 मध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.